नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा अर्हत या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत आर्मी, STI, PSI, पोलीस भरती या परीक्षांना विचारले जाणारे महत्त्वपूर्ण प्रश्न. आजचा पहिला प्रश्न. स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम कोणत्या बँकेचे राष्ट्रीयकरण झाले? पर्याय क्रमांक 1 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, पर्याय क्रमांक 2 ICICI, पर्याय क्रमांक 3 पंजाब नॅशनल बँक आणि पर्याय क्रमांक 4 स्टेट बँक ऑफ इंडिया. या चार पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील पहिला बोलपट कोणता? पर्याय क्रमांक 1 राजा हरिश्चंद्र, पर्याय क्रमांक 2 अयोध्येचा राजा, पर्याय क्रमांक 3 आलम आरा आणि पर्याय क्रमांक 4 औटघटकेचा राजा. या चार पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अयोध्येचा राजा. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणते पीक जमिनीची धूप थांबविण्यासाठी कार्यक्षम आणि योग्य आहे? पर्याय क्रमांक 1 ज्वारी, पर्याय क्रमांक 2 मका, पर्याय क्रमांक 3 कापूस आणि पर्याय क्रमांक 4 भुईमूग. या चार पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भुईमूग. प्रश्न क्रमांक 4. राज्यसभेवर सर्वात प्रथम नामनियुक्त करण्यात आलेले चित्रपटसृष्टीतील व्यक्तिमत्व कोणते? पर्याय क्रमांक 1 लता मंगेशकर, पर्याय क्रमांक 2 पृथ्वीराज कपूर, पर्याय क्रमांक 3 राज कपूर आणि पर्याय क्रमांक 4 बलराज सहानी. या चार पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पृथ्वीराज कपूर. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या भागाची भारतातील पाणथळ क्षेत्र म्हणून निवड करण्यात आली आहे? पर्याय क्रमांक 1 रामसर, पर्याय क्रमांक 2 चिल्का, पर्याय क्रमांक 3 वेमनाड, पर्याय क्रमांक 4 लोणार. या चार पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रामसर. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणत्या राजांकडे सर्वोत्कृष्ट घोडदळ होते? पर्याय क्रमांक 1 राष्ट्रकूट, पर्याय क्रमांक 2 प्रतिहार, पर्याय क्रमांक 3 पाल आणि पर्याय क्रमांक 4 चालुक्य. या चार पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रतिहार. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान असलेला सार्वभौम देश कोणता? पर्याय क्रमांक 1 मोनॅको, पर्याय क्रमांक 2 चीन, पर्याय क्रमांक 3 व्हॅटिकन सिटी आणि पर्याय क्रमांक 4 फिजी. या चार पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्हॅटिकन सिटी. प्रश्न क्रमांक 8. कच्छतू बेटाच्या मालकी हक्कावरून कोणत्या दोन देशात संघर्ष झाला होता? पर्याय क्रमांक 1 भारत चीन, पर्याय क्रमांक 2 भारत श्रीलंका, पर्याय क्रमांक 3 मालदीव श्रीलंका आणि पर्याय क्रमांक 4 भारत पाकिस्तान. या चार पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत श्रीलंका. प्रश्न क्रमांक 9. तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण ही योजना राबविण्याची जबाबदारी टिंबटिंबवर सोपविली आहे. पर्याय क्रमांक 1 महिला सामाजिक कल्याण मंडळ, पर्याय क्रमांक 2 महिला आर्थिक विकास महामंडळ, पर्याय क्रमांक 3 महिला व बाल कल्याण मंडळ आणि पर्याय क्रमांक 4 स्वयंसेवी संस्था. या चार पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महिला आर्थिक विकास महामंडळ. प्रश्न क्रमांक 10. भारतात किती व्याघ्र प्रकल्प आहेत? पर्याय क्रमांक 1 30, पर्याय क्रमांक 2 50, पर्याय क्रमांक 3 39 आणि पर्याय क्रमांक 4 60. या चार पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 50. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रात भाववाढी विरुद्ध कोणी लाटणे मोर्चा काढला होता? पर्याय क्रमांक 1 श्रीमती सुशीला गोखले, पर्याय क्रमांक 2 श्रीमती अहिल्या रांगणेकर
पर्याय क्रमांक 3 श्रीमती मृणाल गोरे आणि पर्याय क्रमांक 4 श्रीमती प्रमिला दंडवते. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्रीमती मृणाल गोरे. प्रश्न क्रमांक 12. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी खालीलपैकी पहिली स्वयंसेवी संघटना कोणती? पर्याय क्रमांक 1 आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस, पर्याय क्रमांक 2 जागतिक आरोग्य संघटना, पर्याय क्रमांक 3 आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि पर्याय क्रमांक 4 जागतिक महिला संघटना. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जागतिक आरोग्य संघटना. प्रश्न क्रमांक 13. भारतीय चलन रुपयाचे प्रतीकचिन्ह कोणी तयार केले? पर्याय क्रमांक 1 विजय वाघ, पर्याय क्रमांक 2 अमित शहा, पर्याय क्रमांक 3 डी उदयकुमार आणि पर्याय क्रमांक 4 डॉक्टर रघुनाथ माशेलकर. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डी उदयकुमार. प्रश्न क्रमांक 14. तगनम, जगनम, धगनम आणि संमिश्रम या संज्ञा कोणत्या भारतीय शास्त्रीय नृत्याशी निगडीत आहेत? पर्याय क्रमांक 1 भरतनाट्यम, पर्याय क्रमांक 2 कथ्थक, पर्याय क्रमांक 3 कुंचीपुडी आणि पर्याय क्रमांक 4 मोहिनी अट्टम. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मोहिनी अट्टम. प्रश्न क्रमांक 15. अग्नी 5 या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची क्षमता किती अंतरापर्यंत मारा करण्याची आहे? पर्याय क्रमांक 1 8000 किमी, पर्याय क्रमांक 2 2009 किमी, पर्याय क्रमांक 3 2011 किमी आणि पर्याय क्रमांक 4 2012 किमी. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2011 किमी. प्रश्न क्रमांक 16. ATMचे पूर्ण रूप काय आहे? पर्याय क्रमांक 1 ऑल टाईम मनी, पर्याय क्रमांक 2 एनी टाईम मनी, पर्याय क्रमांक 3 ॲटोमॅटिक ट्रान्सफर ऑफ मनी आणि पर्याय क्रमांक 4 ॲटोमेटेड टेलर मशीन. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ॲटोमेटेड टेलर मशीन. प्रश्न क्रमांक 17. 1977 मध्ये कोणत्या देशात कामगारांनी हक्कासाठी क्रांती केली? पर्याय क्रमांक 1 अमेरिका, पर्याय क्रमांक 2 भारत, पर्याय क्रमांक 3 चीन आणि पर्याय क्रमांक 4 रशिया. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रशिया. प्रश्न क्रमांक 18. भारतात अपंगांसाठी काम करणारी राष्ट्रीय संस्था कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 देहरादून, पर्याय क्रमांक 2 सिकंदराबाद, पर्याय क्रमांक 3 कोलकाता आणि पर्याय क्रमांक 4 मुंबई. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोलकाता. प्रश्न क्रमांक 19. टिंबटिंब ही भारतातील पहिली मोबाईल व्हॅलेट सेवा देणारी दूरसंचार कंपनी बनली आहे. पर्याय क्रमांक 1 आयडिया, पर्याय क्रमांक 2 BSNL, पर्याय क्रमांक 3 वोडाफोन आणि पर्याय क्रमांक 4 एअरटेल. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एअरटेल. प्रश्न क्रमांक 20. जगात लोकपालसारखी संस्था स्थापन करणाऱ्या पहिल्या देशाचे नाव सांगा. पर्याय क्रमांक 1 ब्रिटन, पर्याय क्रमांक 2 स्वीडन, पर्याय क्रमांक 3 रशिया आणि पर्याय क्रमांक 4 अमेरिका. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वीडन. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रात कृषी दिवस कधी पाळला जातो? पर्याय क्रमांक 1 1 जुलै, पर्याय क्रमांक 2 5 जून, पर्याय क्रमांक 3 10 डिसेंबर आणि पर्याय क्रमांक 4 8 मार्च. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1 जुलै. प्रश्न क्रमांक 22. भारतातील पहिले महिला न्यायालय कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश आणि पर्याय क्रमांक 4 गुजरात. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश.
प्रश्न क्रमांक 23. नोएडा या संस्थेचे पूर्ण नाव सांगा. पर्याय क्रमांक 1 नॉर्दर्न ओरिसा औद्योगिक विकास प्राधिकरण, पर्याय क्रमांक 2 नवीन ओखला औद्योगिक विकास प्राधिकरण, पर्याय क्रमांक 3 नवीन ओखला औद्योगिक विकास संस्था आणि पर्याय क्रमांक 4 नॉर्थ ओखला औद्योगिक विकास प्राधिकरण. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवीन ओखला औद्योगिक विकास प्राधिकरण. प्रश्न क्रमांक 24. निर्मल ग्राम पुरस्कार टिंबटिंबकडून दिला जातो. पर्याय क्रमांक 1 केंद्र सरकार, पर्याय क्रमांक 2 राज्य शासन, पर्याय क्रमांक 3 जिल्हा परिषद आणि पर्याय क्रमांक 4 पंचायत समिती. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केंद्र सरकार. प्रश्न क्रमांक 25. सर्व शिक्षा अभियान ही योजना टिंबटिंब रोजी कॅबिनेटच्या बैठकीत मंजूर करण्यात आली. पर्याय क्रमांक 1 10 ऑक्टोबर 1998, पर्याय क्रमांक 2 16 नोव्हेंबर 2000, पर्याय क्रमांक 3 20 डिसेंबर 2002 आणि पर्याय क्रमांक 4 26 जानेवारी 2003. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 16 नोव्हेंबर 2000. प्रश्न क्रमांक 26. भारतातील पहिली महानगरपालिका कोणती? पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 कलकत्ता, पर्याय क्रमांक 3 मद्रास आणि पर्याय क्रमांक 4 दिल्ली. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मद्रास. प्रश्न क्रमांक 27. संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेले अपंग दशक कोणते? पर्याय क्रमांक 1 1972 ते 1981, पर्याय क्रमांक 2 1982 ते 1991, पर्याय क्रमांक 3 1993 ते 2001 आणि पर्याय क्रमांक 4 2003 ते 2013. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1982 ते 1991. प्रश्न क्रमांक 28. कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या पुस्तकासाठी मिळाला? पर्याय क्रमांक 1 संध्याकाळच्या कविता, पर्याय क्रमांक 2 कावळे उडाले स्वामी, पर्याय क्रमांक 3 वाऱ्याने हलते रान आणि पर्याय क्रमांक 4 चर्चे बेल. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वाऱ्याने हलते रान. प्रश्न क्रमांक 29. कोणत्या वर्षापासून अण्णा हजारेंनी महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरू केले? पर्याय क्रमांक 1 2003, पर्याय क्रमांक 2 2011, पर्याय क्रमांक 3 2005 आणि पर्याय क्रमांक 4 1995. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1995. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्राच्या महिला आयोगाने स्त्री भ्रूण हत्येवर कोणता लघुचित्रपट निर्माण केला? पर्याय क्रमांक 1 आई मी येते, पर्याय क्रमांक 2 बांगडा, पर्याय क्रमांक 3 नकोशी आणि पर्याय क्रमांक 4 बिलोरी. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आई मी येते. प्रश्न क्रमांक 31. भारतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केव्हापासून लागू झाली? पर्याय क्रमांक 1 2 फेब्रुवारी 2006, पर्याय क्रमांक 2 2 फेब्रुवारी 2005, पर्याय क्रमांक 3 20 फेब्रुवारी 2006 आणि पर्याय क्रमांक 4 2 ऑक्टोबर 2007. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2 फेब्रुवारी 2006. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, आपल्या जवळच्या 3-4 मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अजून एक, तुम्हाला मला काही सांगायचे असेल, सुचवायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सुचवा.